संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अत्यंत माणुसकीची हत्या करणारं प्रकरण मागील 2 महिन्यापूर्वी घडलेलं आहे। संतोष अण्णा देशमुख यांचं हे हत्या प्रकरण आहे आणि त्याच्या निषेधार्थ पैठण तालुक्यामध्ये देखील आज 9 मार्च 2025 रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण पैठणमधील व्यापाऱ्यांनी देखील याला समर्थन दिलेलं आहे। माणुसकीची हत्या करणारं हे प्रकरण असून याला न्याय मिळावा म्हणून पैठण तालुक्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी विविध कामगार वर्गांनी आज पैठण येथे बंद ठेवलेला आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकता की सर्व दुकानं आज पैठण या ठिकाणी बंद आहेत। खरं तर या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वळण धरलेलं आहे आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून पैठण या ठिकाणी खरं तर बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण आतमधील देखील पैठणमधील आढावा घेणार आहोत आणि काही प्रतिक्रिया देखील या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राला लाजवणारी घटना, माणुसकीला काळिमा फासणारी घटना मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्येनं झालेली आहे। आज पैठण संपूर्ण बंद आहे। नेमका मागण्या काय काय आहेत? या ठिकाणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेलाही फाशी शिक्षा व्हावी आम्ही ही मागणी करतो। या ठिकाणी सर असं आरोपी करून धनंजय मुंडेला सुद्धा फासावर लटकण्यात यावं, कारण जे मास्टर माइंड हा खरा धनंजय मुंडे आहे। वाल्मिक कराडचं नाव आहे पण खरा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे आहे आणि गुंडागिरीची म्हणजे एकदम परिभाषाच त्यांनी बदलून टाकलेली आहे। म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे आणि ती यांच्या पाठिंब्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही। एकंदर संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो बंदचं पालन करण्यात आलेलं आहे। आजही आपल्याला या ठिकाणी चांगला प्रतिसाद व्यापारी बांधवांनी देखील दिलेला आहे। दादा काय सांगाल? संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र तळतळलेला आहे, हळहळलेला आहे। ज्या आरोपींनी संतोष अण्णाच्या तोंडावर जे लघुशंका केली ही त्यांच्या तोंडावर न करता ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर लघुशंका केलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक नागरिक हा अंतकरणातून तळमळलेला आहे आणि या तळमळलेल्या अंतकरणातूनच प्रत्येकाच्या भावना या विषयी अतिशय तीव्र आहे। तरी सरकारने या भावनावर जरा थोडं लक्ष घालून लवकरात लवकर धनंजय मुंडे यांना आरोपी करून हे जे खटला आहे हा जलद गती न्यायालयात चालण्यात यावा आणि हे जे वाल्या कराडसारखे जे गुंड आहेत हे एका दिवसात तयार झाले नाही। याला फार मोठी पार्श्वभूमी आहे। याला पाठबळ देण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांनी गुंडशाही आणि गुंडशाहीच्या माध्यमातून झुंडशाही करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे। तरी हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे प्रकरण कुठेतरी सरकारच्या माध्यमातून दाबण्यात येते असं वाटतंय का? अनिल भाऊ काय म्हणतात? 100% सरकारचा पाठबळ याला आहे। आरोपपत्रामध्ये बऱ्याचशा चुकी झालेल्या आहे। आरोपपत्र दुरुस्त झालं पाहिजे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी जरी राजीनामा दिला पण त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलं पाहिजे, कारण की ही घटना कशी असली तर याला जातीवादाचा कुठलाही लवलेश नसताना आहे। कारण की हत्या ज्यांची झालेली आहे त्यांची जात बघितली जाते, आरोपीची जात बघितली जाते, परंतु ही महाराष्ट्रांना या पवित्र भूमीला काळिमा फासणारी घटना आहे। याचा आम्ही आज या पैठणकरांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आहे। लवकरात लवकर धनंजय मुंडे यांना आरोपी करावं, नसता याचा उद्रेक संपूर्ण सत्ताधाऱ्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही। माऊली काय सांगाल? खऱ्या अर्थानं आरोपीला फाशीच नाही, फाशीपेक्षा ही कडक शिक्षा ही अशी दिली पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था जर सरकारला राखायची असेल तर आरोपीला पाठीशी न घालता आरोपीला कडक सजा देऊन हे कायदा सुव्यवस्था दुरुस्तीचं काम या सरकारने करावं आणि ही सरकारकडं आमची अपेक्षा आहे। कारण आज जर आपण आरोपीला पाठीशी घातलं तर अनेक काही आरोपी तयार होतील आणि ही जनतेमध्ये उद्रेक निर्माण करतील। सरकारला ही धारेवर धरण्याचा प्रयत्न काही आरोपीने केलेला आहे। त्या सरकारमधील नेत्यांनाही सुद्धा ज्या आरोपीला पाठीशी घालतंय त्या सरकारमधील नेत्यांना सुद्धा या सरकारमधून बडतर्फ करून त्यांना राजकारणापासून रोखलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून कडक कारवाई ह्या कडक फाशीची शिक्षापेक्षा कोणती कडक कारवाई असेल ती आरोपीवर केली पाहिजे हे आमचं मत आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा चांगल्या पद्धतीने दिसतोय आणि सर्व पैठण सगळं बंद झालेलं आहे। दादा काय सांगाल? ही जी घटना आहे ही महाराष्ट्रालाच काळिमा फासणारी नाही तर ही भारताच्या संविधानाला काळिमा फासणारी घटना आहे आणि याच्यातून जे गुन्हे दाखल झाले तर त्या गुन्ह्याच्या कलमा बदलण्यात आल्या। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कलमा लिहिलेल्या होत्या किंवा यांना तरतूद ज्या दिलेल्या होत्या त्या तरतुदीचं पालन केलं नाही। परत त्या व्यतिरिक्त व्यापाराचा 100% बंद याचा निषेध तर आहेच, पण माझा असं एक म्हणणं आहे की बीडमधल्या व्यापाऱ्याला काय त्रास आहे, यांना किती खंडणी